नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळाची उपसमिती मनोज जरांगेंना भेटली। जरांगेंनी बहुतांश मागण्या मान्य झाल्याचं सांगत उपोषण घेतलं मागं। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील बहुतांश मागण्यांना राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे राज्यभरातून आनंद व्यक्त होतोय। कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं आनंदोत्सव साजरा केला। कोल्हापूरकरांकडून लाडक्या बाप्पांना निरोप, पुढच्या वर्षी लवकर याची घातली साद। पंचगंगा नदीघाट परिसरातील अपवाद वगळता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनालाच भक्तांचा प्रतिसाद। आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढच्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं दिला ऑरेंज अलर्ट। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं बेमुदत उपोषण आज मागे घेतलं। मराठा आरक्षण उपसमितीनं घेतलेल्या निर्णयांबाबत GR काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती। सरकारनंही या मागण्यांची पूर्तता करत काढलेला GR स्वीकारत जरांगे पाटील यांनी सायंकाळी उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं। तसंच आज रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील अशी घोषणाही त्यांनी केली। मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलंय। गणेशोत्सव काळातच या आंदोलनाची धार तीव्र झाल्यानं राज्य सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागली। आज सायंकाळी सरकारनं मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य शिवेंद्र राजे भोसले, सदस्य माणिकराव कोकाटे हे तयार प्रस्ताव घेऊन आझाद मैदानात आले। जरांगे पाटील यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला। हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत, सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याबाबत, मराठा आणि कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलदगतीनं घेण्याचा आणि आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याबाबतच्या निर्णयाचे GR 1 तासात काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली। हे GR काढल्यानंतर तासाभरात मराठा सेवक मुंबई सोडतील असं आश्वासन जरांगेंनी समितीला दिलं। मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती। त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी 1-2 महिन्यांचा वेळ द्यावा असं उपसमितीने सांगितलं। आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना परिवहन खात्यात नोकरी देण्याचा प्रस्ताव उपसमितीने दिला होता। त्यावर जरांगे पाटील यांनी शैक्षणिक पात्रता पाहून नोकरी देण्याची मागणी केली। सगळे सोयरीच्या निर्णयाबाबत वेळ लागणार असल्याचं समितीच्या वतीनं सांगण्यात आलं। सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या मागण्यांचे GR निघाल्यानंतर आज सायंकाळी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचं जाहीर करत आंदोलक सुद्धा मुंबईतून बाहेर पडायला सुरुवात करतील असं सांगितलं। घरगुती गौरी गणपतीचं विसर्जन पंचगंगा नदीपात्रात केलं जाऊ नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं नदी मार्गावर बॅरिगेड्स लावले होते। तसंच या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते। मात्र आज सकाळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनानं लावलेले बॅरिगेड्स काढत गणेश मूर्तींचं थेट पंचगंगा नदीत विसर्जन केलं। पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या इतर घटकांवर कारवाई न करता गणेश मूर्ती विसर्जनाला विरोध का अशी विचारणा करत अनेक गणेश भक्तांनी गणेश मूर्तींचं पंचगंगा नदीत विसर्जन केलं। घरगुती गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून गणेश मूर्तींचं कृत्रिम कुंडात विसर्जन करावं असं आवाहन करण्यात आलं होतं। नदी प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर महापालिकेकडून बॅरिगेड्स लावून रस्ता अडवण्यात आला होता। या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता।
मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला प्रशासनानं लावलेली बॅरिगेड्स काढून टाकत घरगुती गणेश मूर्तींचं थेट पंचगंगा नदीत विसर्जन केलं. यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, संदीप सासणे, सुशील भांदिगरे, उदय भोसले, दीपक देसाई, शिवानंद स्वामी, सुनील सामंत यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमकतेमुळे पंचगंगा नदीघाट परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु कोल्हापूर शहराच्या अन्य भागात मात्र कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक पद्धतीनंच मूर्ती विसर्जनाला पसंती दिली आहे. संपूर्ण राज्यात कृत्रिम कुंडांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासह मूर्ती आणि निर्माल्यदान उपक्रम राबवत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यानं पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाचा आदर्श संपूर्ण राज्याला घालून दिलाय. दरवर्षी न्यायालयांमध्ये ज्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनावर खल होतो आणि न्यायालयांकडून जे आदेश दिले जातात त्याची अंमलबजावणी कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुत्ववादी संघटना, न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे आदेश धाब्यावर बसवत वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तींचं विसर्जन व्हायला हवं असा आग्रह धरत कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जन तसंच मूर्तीदान संकल्पनेला विरोध करतायत. यावर्षी या संघटनांनी कोल्हापूर शहरात आक्रमक भूमिका घेत पंचगंगा नदीघाट परिसरात प्रशासनानं लावलेले बॅरिगेड काढून टाकत नदीपात्रात गणेश भक्तांना नदीपात्रात मूर्ती विसर्जनासाठी आवाहन केलं. त्यामुळे पंचगंगा नदीघाट परिसरात महापालिकेच्या पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अन्य ठिकाणी मात्र गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनालाच प्राधान्य दिलं. महापालिकेनं शहरात विविध ठिकाणी 160 विसर्जन कुंड आणि निर्माल्य कुंडांची व्यवस्था केली होती. या कुंडांमध्ये टँकरद्वारे पाणी भरून पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेश भक्तांना आवाहन करण्यात येत होतं. मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी महापालिका प्रशासनानं 2,500हून अधिक कर्मचाऱ्यांची 2 शिफ्टमध्ये नियुक्ती केली होती. इराणी खणीच्या ठिकाणचा तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण योजनेतून महानगरपालिकेला इराणी खणीच्या ठिकाणी 80 लाख रुपयांच्या निधीतून कन्व्हेअर बेल्ट उपलब्ध करून दिला होता. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी यावर्षी सुद्धा या बेल्टचा फायदा झाला. महानगरपालिकेच्या माध्यमातून 205 टेम्पो, 480 हमाल, 7 JCB, 8 ट्रॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 1 क्रेन, 5 ॲम्ब्युलन्स आणि फ्लोटिंग तसंच साधे तराफे अशी यंत्रणा मूर्ती विसर्जनामध्ये सहभागी होती. महापालिकेच्या अग्निशमन दल, विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग हे विभाग रात्री उशिरापर्यंत सतर्क होते. अवनी संस्थेच्या वतीनं शहरातून निर्माल्य संकलित करत पर्यावरणपूरक विसर्जनाला हातभार लावण्यात आला. रंकाळा परिसर, लक्षतीर्थ परिसरासह कोटीतीर्थ तलावाच्या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यात आलं. मात्र पंचगंगा नदीघाट परिसरात थेट नदीपात्रात मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. आपले विद्यालय आपला अभिमान हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी यशस्वी करावा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. ते या उपक्रमाच्या संकल्पपत्राच्या अनावरणावेळी बोलत होते. 3 सप्टेंबरपासून हा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या वतीनं देशातील 27हून अधिक राज्यांमध्ये हमारा विद्यालय हमारा अभिमान हा उपक्रम राबवला जातोय. आता 1 ते 5 सप्टेंबर या कालावधीत देशातील 5 लाखांहून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाज यांना एकत्र आणून शाळेच्या उन्नतीसाठी संकल्प केले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये उद्या हा उपक्रम राबवला जाणार असून या उपक्रमाच्या संकल्पपत्राचं अनावरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांनी हा उपक्रम यशस्वी करावा असं आवाहन केलंय. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक उदय सरनाईक, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ, महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी DC कुंभार, राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, सल्लागार MD पाटील, विभाग
विभागीय सचिव राजाराम संकपाळ, विभागीय उपाध्यक्ष दस्तगीर मुजावर, जिल्हाध्यक्ष TR पाटील, संघटनेचे जिल्हा सचिव नितीन पानारी, सागर जाधव, मिनाज मुल्ला, धीरज पारधी आदी उपस्थित होते. कोल्हापुरात आज सकाळपासून पावसानं पुन्हा हजेरी लावली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर होता. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी उद्या बुधवारी आणि गुरुवारी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कोल्हापूर शहरात आज सकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. जिल्ह्याच्या पश्चिम भागात आज पावसाचा जोर पुन्हा वाढला. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ होतीये. दरम्यान वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्यानं मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा किनारपट्टीसह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागानं उद्या बुधवारी आणि गुरुवारी कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. एस न्यूजनं यंदाच्या गणेशोत्सवात आरती आमच्या श्रींची या विशेष भागाद्वारे कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांच्या श्रींची आरती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील श्री खंडोबा तालीम मंडळ, श्री दिलबहार तालीम मंडळ आणि वास्तव ग्रुप या मंडळांच्या श्रींची आरती. त्वमेव विद्या द्रव्यं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्
मङ्गलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. लाडक्या बाप्पांना गणेश भक्तांनी आज जड अंतःकरणानं निरोप दिला. गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिलं. समृद्धीच्या पावलांनी सोमवारी आलेल्या गौरीसह 7 दिवस मनोभावे सेवा केलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासून भाविकांची तयारी सुरू होती. विसर्जनासाठी इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं 65 ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करत वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. भाविकांनी कृत्रिम कुंडांसह शहापूरमधील इराणी खण आणि पंचगंगा नदीपात्रातही गणेश मूर्तींचं विसर्जन केलं. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करवीर तालुक्यातील कांचनवाडी परिसरात वाद्यांच्या गजरात नदीपात्रात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्यदान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी महिला आणि मुलींनी नदीपात्राशेजारी पारंपरिक खेळांवर फेर धरला होता. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात घरगुती गौरी गणपती विसर्जन पारंपरिक उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं वारणा नदीजवळ पर्यावरणपूरक विसर्जन या उपक्रमांतर्गत कृत्रिम जलकुंभ तयार करण्यात आला होता. या ठिकाणी राबवलेल्या मूर्तीदान उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माले इथं तलावातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात गौरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी तलावाजवळ मालेसह कोडोली, पोखले, शहापूर, जाफळे, वाघबीळ, दानेवाडी आदी परिसरातील गणेश भक्तांनी गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. करवीर तालुक्यातील नंदगावमधील शेतकरी मोहन ज्ञानदेव पाटील यांनी त्यांच्या घरातील गणपतीसमोर शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान होणार आहे याचा देखावा साकारलाय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मोहन पाटील यांच्या घरी भेट देत या देखाव्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला असलेला तीव्र विरोध शेतकऱ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवातून सुद्धा प्रकट केलाय. अनेक शेतकऱ्यांनी घरगुती गणपती समोर देखावे उभारत या महामार्गामुळे शेतकरी कसा उद्ध्वस्त होणार आहे याचं चित्रण केलंय. नंदगावमधील मोहन ज्ञानदेव पाटील यांनी सुद्धा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेतजमीन वाचवा असा संदेश देणारा देखावा साकारलाय. शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान होणार आहे हे पाटील कुटुंबियांनी देखाव्यातून सादर केलंय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नुकतीच मोहन पाटील यांच्या घरी भेट दिली. पाटील कुटुंबियांनी त्यांचं उत्साहानं स्वागत केलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या देखाव्याबद्दल पाटील कुटुंबियांच्या कल्पकतेचं आणि शेतकऱ्यांचा आवाज बनण्याचं धाडस दाखवल्याबद्दल कौतुक केलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोहन पाटील यांनी हा देखावा साकारत अल्पभूधारक असणारे शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, म्हणून हा शक्तिपीठ महामार्गच रद्द व्हावा असं साकडं आपल्या गणरायाकडे घातलं. मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता तुझ, मागतो मी आता, मागतो मी आता तुझ, मागतो मी आता.
मुंबईत मराठ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेनं मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र हे आंदोलन सरकार मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून होतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईत एकवटलेत. अशातच आता मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयानं मराठा आंदोलकांना मुंबई खाली करण्याचे आदेश दिलेत. यावर सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी राज्य सरकारलाच हे आंदोलन मोडीत काढायचं आहे असा आरोप केला. हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गानं चालू असून दुसऱ्या बाजूला शासन यामध्ये हे मोडण्याचा किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून कुणीही सोशल मीडियाच्या बातमीला भुलू नये आणि जर काय आपल्या शंका असतील तर थेट सकल मराठा समाजाच्या समन्वयकाशी संपर्क साधा की जेणेकरून हे जे आंदोलन आहे हे गरीब मराठ्यांच्यासाठी आहे, गरीब मराठ्यांच्या लेकरांच्यासाठी आहे, पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आहे. त्यामुळं समाज आता आज गणेश चतुर्थीनंतर मुंबईच्या दिशेनंच आता धावा लागणार आहे आणि ते खऱ्या अर्थानं शासनाचं दुखणं आहे. आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांनी मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे काही लोक करतायत असा आरोप केला. आम्ही हे मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं बदनाम करायचा प्रयत्न खास करून मुख्य फडणवीस आणि त्यांची टीम जे काही करायचा प्रयत्न करते तो हाणून पाडण्याचं सुद्धा आम्ही आवाहन करतो आहे. वस्तुस्थिती काय आहे ती लोकांच्या समोर पोचवा अशा पद्धतीची एक विनंती संपूर्ण सकल मराठा समाजाला आम्ही करतो आहे. जेणेकरून जर आपण हिशोब घातला तर जवळपास 1 लाख मराठा आंदोलक आत्ता मुंबईमध्ये असल्याची परिस्थिती आहे. पण जाणीवपूर्वक मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे समर्थक जाणीवपूर्वक हे आंदोलन बदनाम करण्यासाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत आहेत तिथं, तर त्या मोठ्या करून सांगायचा प्रयत्न करतो. मुंबईतील मराठा आंदोलकांना रसद म्हणून कोल्हापुरातून 1 ट्रक साहित्य सोमवारी पाठवण्यात आलं होतं. पुढील 2 दिवसात पुन्हा 1 ट्रक साहित्य मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. काही सामान आमचं काल ट्रक भरून गेले आहेत तिथं आता ते चालू आहे आमचं देणं. आणि आता हे जे सामान आम्ही बऱ्याच गावातनं आता जे सामान परत आम्हाला उपलब्ध व्हायला आहे ते सामान आता राधानगरी, तुमचे परिते, तुमचे बेलवले, तुमचे सरूड ह्या गावामधून सामान आणखीन लोक द्यायला आले आहेत. ते आम्ही सामान घेऊन त्या लोकांना जसं जसं आम्ही आमच्याकडे जमा होईल तसं तसं आम्ही ते सगळं सामान पोच करायला आलो आहे. आणि त्यामुळे आम्ही काल पण इथून 1 ट्रक गेला आमचा, बाकी इतर खेड्यागावातून 1 ट्रक गेलेत काय. त्यामुळे आम्हाला आता जे जमल ते साहित्य आम्ही देण्याचं काम आमचं चालूच आहे. उच्च न्यायालयानं मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले असले तरी यामागं फडणवीस सरकारच असल्याची टीका आता मराठा समाजातून होतीये. त्यामुळे जरांगे पाटील यांच्याकडून ज्या पद्धतीनं आदेश येईल त्याच पद्धतीनं कोल्हापुरात देखील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं वसंतराव मुळीक यांनी सांगितलंय. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील श्री खंडोबा तालीम मंडळानं यावर्षी गणेशोत्सवासाठी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट यांचा वापर न करण्याचा निर्णय घेतलाय. पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे पाऊल उचलणाऱ्या खंडोबा तालमीच्या या उपक्रमाबद्दल शहर भान चळवळीच्या वतीनं सोमवारी तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. जिल्ह्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. यामुळे ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होतीये. शिवाय लोकांना नाहक त्रासही सहन करावा लागतोय. मात्र कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळानं यावर्षी गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटला फाटा देत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत टाळ्यांच्या गजरात काढण्याचा निर्णय घेतलाय. तालीम मंडळाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय. समाजहिताच्या दृष्टीनं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करत कोल्हापुरातील शहर भान या सामाजिक चळवळीच्या वतीनं तालीम मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी आर्किटेक्ट जीवन बोडके यांनी शहर भानची भूमिका विशद केली. यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी, पत्रकार सुधाकर काशीद यांनी सण उत्सव आनंदात उत्साहात साजरा करायलाच हवेत, पण प्रत्येकानं साऊंड सिस्टीम आणल्यावरच आनंद मिळवता येतो हा भ्रम दूर करावा असं आवाहन केलं.
वन्यजीव अभ्यासक सुहास वांगणकर यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी भरत दैनी, नितीन कुलकर्णी, वृक्षमित्र अमोल बुड्ढे, रामेश्वर पत्की, तालीम मंडळाचे अध्यक्ष अजित हारुगले, अरुण पोवार, मनोज शिंदे, संतोष तावडे, श्रीधर परब, श्याम पोवार, स्वप्नील शिंदे यांच्यासह शहरभान चळवळीचे सुधीर हांजे, अमरदीप कुंडले, शाहीर राजू राऊत, संजय पाटील, सत्यजित जाधव, गजानन देशमुख, किसन कल्याणकर, माजी नगरसेवक विक्रम जरग, पंडित कंदले आदी उपस्थित होते. राधानगरीसह परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. राधानगरी धरणस्थळावरील शाहू स्मारक स्मृती केंद्रावर सर्व समाज बांधवांकडून पाठिंबा देत मुंबईतील आंदोलकांना तांदळासह जीवनावश्यक वस्तू पाठवल्यात. मुसळधार पावसात राधानगरीतील नागरिकांनी एकत्र येत मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राधानगरी धरणस्थळावरील स्मृती केंद्राच्या ठिकाणी एकत्र येत मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आरक्षणासंदर्भात असणाऱ्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी सत्तेत नसताना म्हणायचं आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत आल्यानंतर ते जाणीवपूर्वक विसरायचं, ही सत्ताधाऱ्यांची भूमिका महाराष्ट्राची फसवणूक करणारी असल्याचं सांगितलं. कोणत्याही प्रकारे फसवणूक न करता जनतेचा संयम आहे तोपर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून सरकारनं आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असं अभिजित तायशेटे यांनी सांगितलं. मराठा योद्धे आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई या ठिकाणी गेले 5 दिवस त्यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज आणि महाराष्ट्र राज्यातील जनता आंदोलन करत आहे आणि सरकारनं यावरती लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे. आज जर बघितलं गणेश चतुर्थीच्या सणादिवशी सणाच्या काळामध्ये सुद्धा लाखो लोक आज मुंबई या ठिकाणी आपले ठाण मांडून आहेत. त्यामुळे सरकारनं याचा लवकरात लवकर विचार करून यात तिढा सोडावा आणि कायद्याच्या चौकटीत बसून लवकरात लवकर आंदोलन देऊन आंदोलकांचं समाधान होईल, जनतेचं समाधान होईल असा निर्णय घ्यावा, असं या मागणीसाठी खऱ्या अर्थानं राधानगरी व पंचक्रोशीतील सर्व जनता सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. केलं तर शांततेनं आरक्षणाची मागणी करून इतके वर्ष आंदोलन सुरू असताना सरकारनं वास्तविक ही गोष्ट ज्यावेळी सत्तेत नसताना म्हणायचं की आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत गेल्यानंतर ती जाणीवपूर्वक विसरायचं, ही खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक आहे. आणि फसवणूक कुठल्याही प्रकारे न करता जनतेचा जो संयम आहे ते संयम जो राखलेला आहे तो राखावा असे जर वाटत असेल तर सरकारनं यावरती त्वरित निर्णय घेणं अपेक्षित आहे. यावेळी तायशेटे यांच्याकडून 600 किलो तांदूळ, फेजिवडेतील मुस्लिम समाजाकडून 320 किलो तांदळासह विविध जीवनावश्यक वस्तू आंदोलनस्थळी पाठवण्यात आल्या. मराठा आंदोलकांकडे सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं अनेक भागातील नागरिकांनी आंदोलकांना अन्नधान्य पुरवलंय. आम्ही मराठा समाजाचे मुस्लिम समाज बांधव म्हणून आम्ही जीवनावश्यक वस्तू देत असल्याचं बशीर राऊत यांनी सांगितलंय. काय आहे, गेले जवळजवळ 5-6 वर्ष मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि त्याने आज मुंबईमध्ये उपोषण चालू केलेलं आहे. लाखोनं लोक बॉम्बेमध्ये गेलेले आहेत. लोकांचा हाल झालेला आहे. सरकारनं त्यांना त्या पद्धतीनं नियोजन केलेलं नाही. तरीसुद्धा पूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा प्रत्येक गावागावातनं आणि आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फेजुडे गाव आहे मुस्लिम समाजामध्ये बऱ्यापैकी 50% गाव मुस्लिम समाजाचं आहे. तरी आमच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या वतीनं एक मराठ्यांचा आदर्श धरून मनोरंजनांना पाठिंबा म्हणून आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं एक 200 किलो तांदूळ, परत बिस्किट पुडे 400-500 या वतीनं आम्ही त्यांना देत आहोत. आमच्या मुस्लिम समाजाचे ट्रस्टी वसीम कलोट, फारुख नावळेकर, हसन राऊत या पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी हजर आहेत. त्या पद्धतीनं आम्ही त्यांना हे सुपूर्द करत आहोत. मुस्लिम समाजासह इतर समाजातील नागरिकांकडूनही आंदोलनकर्त्यांना वस्तू पुरवण्यात आल्यात. मराठा महासंघाचे प्रतिनिधी महेश तिरवडे यांच्या टेम्पोतून मुंबईकडे पाठवण्यात आलं. यावेळी सर्व समाजातील बांधव उपस्थित होते. 7 दिवसांच्या पाहुणचारानंतर आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषात आज घरगुती गणपतीला निरोप देण्यात आला. राधानगरी तालुक्यात अनेक गावांमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम राबवत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं.
राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मूर्तीदान निर्माल्यदान उपक्रम राबवत घरगुती गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. काही गावांमध्ये विसर्जनासाठी खास खणींची निर्मिती करण्यात आली होती. खिंडी भरवडे इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. अणाजे, सिरसे, राशिवडे, कौलव, माझगाव इथं निर्माल्यदान उपक्रम राबवण्यात आला. कुडुत्री इथं लेझिम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून घरगुती गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. वामनरावजी गुळवणी महाराज कलाक्रीडा मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं यंदाही मूर्तीदान आणि निर्माल्यदान उपक्रम राबवण्यात आला. तालुक्यातील नागरी भागातील अनेक लोकांनी घरात कृत्रिम कुंड तयार करून मूर्ती विसर्जन केलं. चक्रेश्वरवाडी इथं गौरी गणपती विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील निगवे खालसा चुये इथंही निर्माल्यदान मूर्तीदान उपक्रम राबवण्यात आला. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीतील 25 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रींची विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भक्तिमय वातावरणात कृष्णा नदीत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीत जवळपास 25 सार्वजनिक मंडळं आहेत. या गावाचं वैशिष्ट्य असं की या सर्व मंडळांची विसर्जन मिरवणूक एकत्रित निघते. गेली 7 दिवस बाप्पांची मनोभावे सेवा करून आज बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका गावातील मुख्य रस्त्यावर आल्यानंतर रस्ता गर्दीनं फुलून गेला होता. मिरवणूक मार्गावर 6 ठिकाणी स्वागत कमानी उभा करण्यात आल्या असून सहभागी गणेश मंडळांचं यावेळी स्वागत करण्यात आलं. समर्थ युवा प्रतिष्ठान तसंच पंचदीप यांच्या संयुक्त विद्यमानं उभारलेल्या स्वागत कमानीवर माधुरी हत्तीणीची प्रतिमा असल्यानं ही स्वागत कमान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या स्वागत कमानीच्या उद्घाटनासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील तसंच भाजपचे नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक यांची उपस्थिती होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. कृष्णा नदीत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी आरोग्य विभाग रुग्णवाहिकेसह सज्ज होता. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांचं साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी केलं. ते वि.स. खांडेकर यांच्या चरित्रावरील नंदादीप या ग्रंथप्रकाशन सोहळ्यात बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं वि.स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामधील निवडक व्याख्यानांमधून नंदादीप हा ग्रंथ साकारण्यात आलाय. आज वि.स. खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. हा ग्रंथ डॉक्टर रणधीर शिंदे आणि डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी संपादित केलाय. या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता, डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि राम देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी खांडेकर यांच्या सुवर्णस्मृती वर्षाचा आरंभ हा या ग्रंथाच्या प्रकाशनानं होत असून हा आनंदाचा क्षण असून त्यांचं साहित्य आजसुद्धा बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत असल्याचं सांगितलं. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी विद्यार्थी दशेपासून आपल्यावर खांडेकर यांच्या लिखाणाचा प्रभाव पडल्याचं सांगत माझ्या घडण्याचं संपूर्ण श्रेय हे खांडेकरांचंच आहे असं नमूद केलं. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच त्यांच्या अप्रकाशित साहित्याचं प्रकाशन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून येत्या वर्षभरात एकूण 10 ग्रंथ प्रकाशित करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. प्रकाशक अनिल मेहता यांनी खांडेकरांचं साहित्य मेहता प्रकाशनामार्फत वाचकांना सादर करण्याचा एक वेगळा आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर रणधीर शिंदे, डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर प्रभंजन माने, डॉक्टर नीलांबरी जगताप, डॉक्टर दत्ता मचाले, डॉक्टर सुखदेव एकल, रवी लोंढे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील काखे इथले गणपती हरी पाटील हे 30 ऑगस्टपासून बेपत्ता होते. आज वारणा नदीपात्रात त्यांचा मृतदेह सापडला.
पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या चांदोली वसाहतीमधील गणपती हरी पाटील हे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता घराबाहेर पडले होते. मात्र ते घरी परत आले नसल्यानं नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. गावातील तरुणांनी तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील पथकानं वारणा नदीपात्रात बोटीच्या सहाय्यानं सोमवारी दिवसभर शोधमोहीम राबवली. मात्र त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. आज सकाळी शेतकऱ्यांना भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूला वारणा नदीपात्रात पाटील यांचा मृतदेह आढळून आला. कोडोली पोलिसात याची नोंद झाली आहे. करवीर तालुक्यातील मुडशिंगी इथल्या माळीमळा इथल्या अशोक माळी यांच्या शेतात 13007 या ऊसाच्या सुधारित वाणाची लागवड करण्यात आली आहे. ही जात ऊस आणि साखर उत्पादनात 86-0-32 या जातीपेक्षा सरस असून सुरू, पूर्व आणि आडसाली या तिन्ही हंगामांसाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात येतोय. करवीर तालुक्यातील मुडशिंगी इथल्या माळीमळा इथल्या अशोक माळी यांच्या शेतात 13007 या ऊसाच्या सुधारित वाणाची लागवड करण्यात आली आहे. छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव पिसाळ आणि डॉक्टर जे.बी. पाटील तसंच वसगडेचे श्री बळीराजा कृषी सेवा केंद्राचे महावीर वळिवडे यांचं यासाठी मार्गदर्शन घेण्यात आलंय. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून 2023मध्ये अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्वीपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांसाठी ऊसाची ही जात प्रसारित करण्यात आली. या जातीची निर्मिती फुले 265 आणि को एम 0254 या जातीच्या संकरातून करण्यात आली आहे. फुले ऊस 13007 ही जात ऊस आणि साखर उत्पादनात को 86-0-32 या जातीपेक्षा सरस असून सुरू, पूर्व आणि आडसाली या तिन्ही हंगामासाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात येतोय. करवीर तालुक्यातील कोपार्डे परिसरात रात्रीच्या वेळी तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या स्वप्नील सोनाळे याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे चोरीचे तांब्याचे बंब जप्त केलेत. रविवारी मध्यरात्री करवीर तालुक्यातील कोपार्डे इथं रात्रीच्या वेळी घराच्या मागील बाजूला ठेवलेले तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या एका चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून करवीर पोलिसांच्या स्वाधीन केलंय. स्वप्नील सोनाळे असं त्याचं नाव असून त्यानं त्याचा साथीदार राजधानीकरच्या मदतीनं या परिसरातील तांब्यांच्या बंबांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील सोनाळेला अटक करून त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचे तांब्याचे बंब जप्त केलेत. सोनाळे याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर पोलीस त्याचा साथीदार राजधानीकर याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, सुजय नावले, रफिक आवळकर, विजय तळसकर, अमर यादव, विजय पाटील, योगेश शिंदे, श्रीधर पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळाची उपसमिती मनोज जरांगेंना भेटली. जरांगेंनी बहुतांश मागण्या मान्य झाल्याचं सांगत उपोषण घेतलं मागं. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील बहुतांश मागण्यांना राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं राज्यभरातून आनंद व्यक्त होतोय. कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापूरकरांकडून लाडक्या बाप्पांना निरोप. पुढच्या वर्षी लवकर याची घातली साद. पंचगंगा नदीघाट परिसरातील अपवाद वगळता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनालाच भक्तांचा प्रतिसाद. आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढच्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं दिला ऑरेंज अलर्ट. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.